इथे शिवसेनेचाच दावा आहे. त्याच्यामुळे प्रमोद सावंत साहेब जे काय बोलले त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. शेवटी प्रचार करण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता येत असतो, मंत्री येत असतो, मुख्यमंत्री येत असतो. त्याच भावनाने भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत साहेब येऊन गेलेत. त्याच्याबद्दल काही आम्हाला दुःख असण्याचं काही कारण नाही. त्यांचं दुःख ते देवेंद्रजींकडे मांडतील, आमचं दुःख आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडू. दुसरीकडे मावळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल झालाय. सलीम खुपचा जो प्रवास होता त्याच्याबरोबर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मला याच्यातली कल्पना नाही आहे, परंतु माहिती घेऊन याच्यावर बोललेलं चांगलं राहील. पण जी काही व्हिडिओ क्लिप त्यावेळी व्हायरल झालेली होती त्यावेळी सगळ्यांचीच मागणी होती. मावळमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. लोकसभा जागांसंदर्भात त्या ठिकाणी आपल्या श्रीरंग बारणे आहेत, मात्र त्या ठिकाणी भाजप देखील निवडणूक लढवू इच्छित आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरलेला आहे का? राष्ट्रवादीला एक, शिवसेना आणि भाजपला अशा 2 जागा, म्हणजे हा फॉर्म्युला ठरला पुण्याच्या पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त जागा येतात. त्याच्यामध्ये कोल्हापूर पण आहे, सांगली आहे, सातारा आहे, पूर्ण पुणे जिल्हा आहे. आणि मगाशीच मी सांगितलं की जागा वाटपांचा फॉर्म्युला काय असावा, जागा कोणी लढवाव्या, तिथले उमेदवार कोण असावे, हे 3 नेते बसून निर्णय घेतील. आणि आमच्या पक्षाच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील. काल निवडणूक आयुक्त बदलण्यात त्यांना बदलण्याची इच्छा नाही मुख्यमंत्र्यांची आणि म्हणून हे निवडणूक आयुक्त बदलले गेल्याची चर्चा राज्यात, कारण जुन्या आयुक्तांनी पत्र पाठवलेलं होतं की त्यांची बदली करा, त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. नाही, ही प्रशासकीय बाब आहे आणि ज्या बदल्या ह्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या होत असतात याचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. त्याच्यामुळे त्यांच्या प्रशासनामध्ये नक्की काय घडामोड झालेली आहे, कशामुळे